पाटलांच्या खंडणीच्या विधानावरून भाजप आक्रमक झाली आहे। जयंत पाटलांनी माफी मागावी असं भाजप म्हणतंय। तर जयंत पाटलांनी भाजपला इतिहास माहीत नसल्याचं म्हणत इतिहासातील खंडणी या शब्दाला पर्यायी शब्द भाजपनं सांगावा असं आवाहन केलं। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राचा उल्लेख करत जयंत पाटलांनी तो शब्द त्यावेळी कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितले, तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले। हे काय सांगतात भारतीय जनता पक्षवाले? त्यांना इतिहास नाही माहिती, बॅकग्राऊंड माहीत नाही। मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे। त्या सगळ्यांनी जरा जुने लेख, जुन्या कादंबऱ्या वाचाव्यात आणि पूर्वी ह्या शब्दाला काय शब्द होता हा पर्याप्त शब्द त्यांनी जर सांगितला तर जरा बरं होईल। महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल।